होतं हे वाढलेलं पान. पदार्थ करा कुठलाही, याला विशेष असतो मान. अंदाजाने वापरावं लागतं, असं चिमूट चिमूट नीट. असं जरा डावीकडे असतं बघा पानामध्ये. तिथून पुढे सरकलात की टप्पा चमचमीतपणाचा, जिथे असतो लोणचं, चटणी, मिरचीचा ठेचा. कितीही पथ्य असलं तरी हे खावंसं वाटतंच. कितीही पथ्य असलं तरी हे खावंसं वाटतंच. आणि भल्या भल्या खडकांच्या तोंडाला इथे पाणी सुटतंच. अहो चटण्या म्हणाल तर जवस, कारळ, लसूण, शेंगदाणा. काय व्हरायटी आपल्याकडे. चटण्या म्हणाल तर जवस, कारळ, लसूण, शेंगदाणा. आंबा लिंबाच्या लोणच्याचा चाटावा चवदार बाणा. हा ठेचा आयुष्यात जितक्या खाल अनुभवाची साठवण होते. ठेचा आयुष्यात जितक्या खाल अनुभवाची साठवण होते. पण ताटातला पोटात जास्त गेला की सकाळी मात्र आठवण होते. आता जिच्यासाठी चाले सगळा प्रपंच धंदा नोकरी. जिच्या कोण कशासाठी करतो आपण. जिच्यासाठी चाले सगळा प्रपंच धंदा नोकरी. पानाच्या अगदी मधोमध ती पोळी आणि अहो गोल गोल गरम गरम अशी आईनेच पानात वाढावी. पापुद्रा काढून आतली खमंग वाफ आपण काढावी. मग मनसोक्त जेवणाऱ्यांमुळे नसतं डाएटचं कारण. मनसोक्त जेवणाऱ्यांमुळे नसतं डाएटचं कारण. कारण इथून पुढे येतं पानात ते चिंच गुळाचं. मग बाजूला कोण याची चिंता आपण का करावी. वरणात पोळी कुस्करावी आणि हुरकी मारावी. याशिवाय बिचारं पोट काय दुसरं मागतं. याशिवाय बिचारं पोट काय दुसरं मागतं. पण चांगली भाजी करायला मात्र कौशल्यपणाला लागतं. करायला बरं का, मागवायला नाही. याशिवाय बिचारं पोट काय दुसरं मागतं. चांगली भाजी करायला मात्र कौशल्यपणाला लागतं. चिरलेली, निवडलेली, वाफवलेली किंवा भरलेली. काहींच्या घरी तीही पण असते हो, कालची थोडी उरलेली. जरा जास्त क्रेडिट त्या कोंबडी बोकडांना गेलंय. राग मानू नका, पण जरा जास्त क्रेडिट त्या कोंबडी बोकडांना गेलंय. या भाज्यांनी आपलं जगणं सांगतो खरं समृद्ध केलंय. अहो चांदीच्या ताटातही शोभून दिसते. चांदीच्या, इमॅजिन करा तुम्ही, चांदीच्या ताटातही शोभून दिसते मेथी, भेंडी आणि गवार. सोन्याचा चमचा असला तरी खाणार हेच ठाकरे असो वा पवार. मग आता प्रवास बघा कसा वर सरकतो सौमित्र सर. एकदा पोट भरलं की सुटतं हे अवघड जगण्याचं कोडं. एकदा पोट भरलं की सुटतं ना अवघड जगण्याचं कोडं. पण मन भरायला लागतं ना मंडळी या देहाला कोडं. मग एवढं जेवणही राखावा बरं आग्रह करणाऱ्याचा मान. आणि चाटून पुसून स्वच्छ करावं ते वाटलेलं पान. आणि मग पुढची कृती फार महत्वाची आहे. ढेकर देऊन पलंगावरती देह टेकवावा थोडा. हे फार महत्वाचं आहे. ढेकर देऊन पलंगावरती देह टेकवावा थोडा. इतक्यात कुणीतरी आणून द्यावा लवंग खोचलेला. हेच ते वैभव आहे ज्यासाठी सगळे कष्ट करतो. काय पाहिजे दुसरं. हेच ते वैभव आहे ज्यासाठी सगळे कष्ट करतो. पण समोर आल्यावर मात्र न जेवता फक्त पोट भरतो. त्यामुळे हे रक्त पिणारे यंत्र तुमचं जरा बाजूला ठेवत जा. आणि पानावर जेव्हा बसाल ना मंडळी तेव्हा मन लावून जेवत जा.